विचारपुष्प या कार्यक्रमात ऐकूया समग्र ग्रामविकासाची संहिता तुकडोजींची ग्रामगीता. लेखिका आणि संवादिका अश्विनी मोरे. श्रोतेहो, आपण ग्रामगीतेतील गरिबी श्रीमंती या अध्यायाचा विचार करत होतो. त्यातील ही 40वी ओवी पहा. मुळी जीवनाची तैसीच रचना, एकाच हात लागती नाना, सर्वा मिळोनीच हा आपुल्या स्थाना, बनतो सन्मान घ्यावया. गावातील इतर व्यक्तींना वगळून कोणाचंही काम निभत नाही बरं का. किंबहुना सर्वजण सर्वांना मिळून जगवत असतात. हे समजून घेऊन गावात जो कोणी वागतो ना, तोच खरा बुद्धिमान असतो. महाराज सांगतात पहा की सुतार एखाद्या घरासाठी मोठे मोठे खांब तासून तयार करतो, बेलदार भिंत उभी करतो, कुंभार छतासाठी कवेलू म्हणजे कौल बनवतो, लोहार लागणारे खिळे फासे बनवतो, मजूर घर पडवी बांधतो, चांभार पायात घालायला जोडे पुरवतो, तर विणकर कपडे, शेतकरी या सर्वांना धान्य मिरची भाजी कांदे पुरवतो. या सर्वांच्या श्रमातून गावरूपी घर हे आनंदात राहतं. सर्वांच्या घरे श्रम आनंदे अशी परिस्थिती निर्माण होते, असं तुकडोजी महाराज सांगतात. पण या सगळ्या समजूतदारपणामध्ये जर एखादा वाईट भाव शिरला, कुणा कारागिराच्या असण्याचे त्याच्या कौशल्याचे मोल न जाणता पैशाला महत्व सुद्धा दिलं जाऊ लागलं, तर मग अशा वेळी पैसा असला तरी पण त्याला श्रमांची जोड नसते, मग त्याचा काहीही उपयोग नाही, असं महाराज सांगतात. खोदून आणली गोटे माती, तासली फाडी रचल्या भिंती, तेव्हाच बनली ती संपत्ती परिश्रमाच्या स्पर्शाने. राणी असेल लाकडे काड्या, त्या श्रमाविण न होती गाड्या माड्या, श्रमाविण संपत्ती म्हणजे कवड्या, त्याही वेचल्या श्रमाने. गावातील धनिक लोकांकडे असलेली संपत्ती खरे तर हे गावाचंच धन असतं, मग म्हणून ती वेळेकाळेला गोरगरिबांच्या उपयोगाला कशी होईल याचं तारतम्य धनिकांनी ठेवावं. गरिबांच्या रक्तातून हे धन आलं आहे आणि श्रम हीच गावाची दौलत आहे असं समजून तिचा मान केला जावा. आपल्या जवळील जास्तीच्या धनाचा आनंदानं इतरांसाठी वापर करणं हाच गावधर्म आहे. शिक्षणातून लहान मुलांपर्यंत हा विचार कसा पोहोचेल, त्यांच्या कृतीतून तो कसा येईल, हे पाहणारं सावध सरकार असलं पाहिजे. फक्त शब्दातील निर्जीव समानता काय कामाची, प्रत्यक्ष कृतीत आचरणात हे समानपण दिसलं पाहिजे. सरकारनं मिंध म्हणजे पक्षपाती होऊ नये बरं. जसे एका बापाला त्याची सगळी मुलं प्रिय असतात, अगदी तसंच श्रीमंत आणि गरीब लोक शासनाला प्रिय असावेत. नाहीतर मग सामान्य जनतेला कुणी वालीच उरणार नाही. सर्वांनी धन कमवण्यासाठी उत्तम मार्गाचीच निवड करावी, हा आणखीन एक मुद्दा. मिळवलेलं धन उत्तम मार्गालाच लावावं, त्यात कंजूसपणा नको. अविचारानं धन उधळणं आणि गरिबांना फसवून धन कमवणं हे दोनही मार्ग चुकीचेच. गरीब श्रीमंत असा भेद न राहता सर्वांनी इतकं सामोपचारानं राहावं की हा भेदही दुरान्वये कुठेही लक्षात येऊ नये. समाजाचे जे चालक आहेत, जे धुरीण आहेत, त्यांनी ही क्रांती समाजात घडवून आणावी. उत्तम असे ज्ञानकण देऊन समाजामध्ये परिवर्तन घडवून आणावं, असं तुकडोजी महाराज आपल्याला म्हणतात. सगळ्यांनी मिळून वागावे, सर्वांचे समजोनी कार्य करावे, श्रीमंत गरीब दिसोची न द्यावे बहिरंग जीवनी, ते दिसावेत गुणावरी बुद्धीवरी कार्यावरी, ऐसे असले प्रकार जरी समता भाव तरी न सोडावा. श्रोते हो, आत्ताच आपण विचारपुष्प या कार्यक्रमात समग्र ग्रामविकासाची संहिता तुकडोजींची ग्रामगीता हा कार्यक्रम ऐकलात. लेखिका आणि संवादिका होत्या अश्विनी मोरे.